नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील तिसरं प्रकरण अरिथमॅटिक प्रोग्रेशन अंकगणिती श्रेणी याचा अभ्यास करणार आहोत. आता हे जे प्रकरण आहे अंकगणिती श्रेणीचे 3 प्रकार आहेत. ते तुम्हाला माहित असावे म्हणून मी सांगतो आहे. पहिला प्रकार आहे अंकगणिती श्रेणी, दुसरा आहे भूमिती श्रेणी आणि तिसरा आहे संवादी श्रेणी. हे श्रेणीचे 3 प्रकार आपल्याला माहित असावेत म्हणून सांगितले आहे. आता आपल्याला या इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये अंकगणिती श्रेणी याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता या अंकगणिती श्रेणीमध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे आहे क्रमिका, म्हणजे सिक्वेन्स. त्याला क्रमिका असं म्हणतो आपण. पहिला भाग आता पाहणार आपण. आता सिक्वेन्स म्हणजे काय? एखाद्या आपण संख्या काही आपण क्रमाने लिहितो. 1 2 3 4 5 6 ही एक संख्याची मालिका लिहिलेली आहे. या मालिकेमध्ये असंख्य संख्या आहेत. आता याच्यामध्ये पहिला अंक आहे 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे. आपण या संख्येमध्ये म्हणजे ही जी मालिका आहे या मालिकेमध्ये कोणती संख्या कितव्या स्थानावर आहे हे सांगू शकतो आपण. आता हीच मालिका पाहिली आपण तर 15व्या नंबरवर 15 अंक येणार आहे. अशा क्रमानं या संख्या लिहिलेल्या आहेत. दुसरी आपण क्रमिका पाहू. 1 4 9 16 25 36 ही क्रमिका लिहिलेली आहे. आता इथं जर पहिला आपण तर हा 1 चा वर्ग आहे, हा दुसऱ्या स्थानावर 2 चा वर्ग आहे, तिसऱ्या स्थानावर 3 चा वर्ग आहे, चौथ्या स्थानावर 4 चा वर्ग आहे, 5व्या स्थानावर 5 चा वर्ग आहे. अशा ही विशिष्ट एका क्रमानं ही क्रमिका लिहिलेली आहे. नैसर्गिक संख्याप्रमाणे विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्यांच्या समूहाला क्रमिका किंवा सिक्वेन्स असं म्हणतो. याच्यामध्ये एक संख्याचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे? सिक्वेन्स, किंवा त्याला आपण असं म्हणणार आहे क्रमिका. आपण पुढील भाग पाहणार आहोत टर्म्स इन द सिक्वेन्स, क्रमिकेतील पद. एक क्रमिका मी बोर्डवर लिहिलेली आहे 4 8 12 16 20. क्रमिकेतील जी क्रमवार पद आहेत ती पद T1 T2 T3 T4 T5 आणि Tn या अक्षरानं दर्शवली जातात. आता ही जी क्रमिका आहे त्याला आपण Tn क्रमिका असं म्हणणार आहे, कारण या क्रमिकेतील शेवटचं पद काय आहे? nवे पद आहे. अशा प्रकारे ही क्रमिका लिहिलेली आहे. आता ही जी क्रमिका आहे या क्रमिकेमध्ये आपण जे पद आहेत ते T1 म्हणजे पहिलं पद दिलेल्या क्रमिकेमध्ये, T1 म्हणजे 4, T2 बरोबर 8, T3 बरोबर 12, T4 बरोबर 16. अशा प्रकारे आपण ही क्रमिका लिहू शकतो. आता ह्या क्रमिका ज्या दिल्या आहेत त्या क्रमिकेच्या पदामध्ये काही नियम आढळतो का ते आता आपण पाहणार आहे. आता अशाच एक क्रमिका जी आहे ते आपण त्या क्रमिकेमध्ये कोणता नियम आढळतो ते आता आपण पाहूया. ही जी क्रमिका तयार झालेली आहे ती क्रमिका कशा पद्धतीनं तयार झालेली आहे ते आपण पाहूया. आता या क्रमिकेमधील पहिलं पद आहे 4, पहिलं पद आहे 1, दुसरं पद आहे 4, तिसरं पद आहे 7,
चौथं पद आहे 10. आता 1 आणि 4 मध्ये कोणता संबंध आहे? जर ही जी क्रमिका आहे या क्रमिकेच्या पहिल्या पदामध्ये 3 मिसळलेलं आहे, म्हणून या क्रमिकेमध्ये आपल्याला दुसरं पद मिळालेलं आहे 4. पहिलं पद आहे 1, त्याच्यामध्ये 4 आहे ना, 1 मध्ये किती मिसळलेलं आहे? 3 मिसळ, म्हणून दुसरं पद आपल्याला मिळालं 4. आता दुसरं पद जे आहे 4 आहे, त्या 4 मध्ये 3 मिसळलं, त्यामुळे आपल्याला तिसरं पद मिळालेलं आहे 7. पुन्हा आपण जर विचार केला, ह्या 7 मध्ये 3 मिसळलेला आहे, म्हणून आपल्याला चौथं पद मिळालेलं आहे 10. आता पाचवं पद कसं मिळणार आहे? तसंच त्याप्रमाणे या 10 मध्ये जर आपण 3 मिसळलं तर पाचवं पद येणार आहे 13. त्याचप्रमाणे आपण अशा पद्धतीने आपण पुढचं पद काढू शकतो. ही एक क्रमिका पाहिलेली आहे. आणखीन एक क्रमिका आता आपण पाहू. दुसरी क्रमिका पाहू. या दुसऱ्या क्रमिकेमध्ये पहिलं पद आहे 4. जी आपण यापूर्वी क्रमिका मांडली होती तीच आता आपण घेतलेली आहे. या क्रमिकेमध्ये पहिलं पद आहे 4, दुसरं पद आहे 8. आता दुसरं पद कसं आलेलं आहे? पहिल्या पदामध्ये 4 हे मिसळलेलं, म्हणजे आता पहा, पहिलं पद आहे 4, त्याच्यामध्ये 4 मिसळलं, म्हणून आपल्याला दुसरं पद मिळालेलं आहे. तसंच आता तिसरं पद कसं मिळालेलं आहे आपल्याला? दुसऱ्या पदामध्ये 4 मिसळलं आपण, म्हणून आपल्याला मिळालेलं आहे तिसरं पद. त्याचप्रमाणे आपण चौथं पद काढू. आता इथं आपण चौथं पद कसं येईल? 12 मध्ये 4 मिसळलं, म्हणून किती येईल? आता हे 16 येईल. त्याचप्रमाणे या चौथ्या पदामध्ये 4 मिसळ आपण, किंवा पाचवं पद येईल, ते येईल 20. तर ही जी क्रमिका आहे, या क्रमिकेच्या आधीच्या पदामध्ये ठराविक संख्या मिसळून आपल्याला पुढचे पद मिळते, आणि याच प्रकारच्या क्रमिकेला अंकगणिती श्रेणी असं म्हणतात. आता श्रेणी म्हणजे काय? आधीच्या पदामध्ये ठराविक संख्या मिसळून पुढचे पद मिळते, आणि त्यालाच आपण काय म्हणणार आहे? अंकगणिती श्रेणी. आता आपण अंकगणिती श्रेणी म्हणजे काय पाहू. आता आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे अंकगणिती श्रेणी म्हणजे काय आता ते पाहणार आहोत. आता हे अंकगणिती श्रेणी पाहण्यासाठी आपण काही क्रमिकाचा अभ्यास करणार आहोत. आता एक बोर्डवर एक क्रमिका लिहिलेली आहे. आता ही क्रमिका जी आहे ती क्रमिका कशी तयार झालेली आहे हे आधी आपण पाहू. आता पाहिलं त्याचप्रमाणे पाहणार आहे. आता इथं 100 आहे, इथं 70 आहे. 100 मधून आता एक पहिलं पद 100 आहे, 70 कसं आला असेल? तर 100 मधून 30 वजा केलं आपण, म्हणजेच काय केलं पहा, तर हे 100 जे आहे, ह्या 100 मध्ये आपण काय केलेलं आहे? वजा 30 मिसळलेला आहे. वजा 30 मिसळ म्हणजेच आपण त्याची वजाबाकी केलेली आहे. पण काय, कोणता अंक मिसळा? वजा 30 मिसळला. बघा, 100 अधिक वजा वजा 100 वजा 30 70. अशा प्रकारे आपण दुसरं पद मिळवलं. आता तिसरं पद कसं आहे? त्याचप्रमाणे आहे. पहा, 70 अधिक वजा 30 म्हणजे काय? बघा, 70 वजा 30 40. त्यानंतर पुढचं पद कसं आलं बघा, 40 अधिक वजा 30, 40 अधिक वजा 30 वजा 30, म्हणजेच 40 वजा 30 बरोबर 10. ही एक क्रमिका आपण पाहिलेली आहे. आता दुसरी क्रमिका पाहू. दुसरी क्रमिका मी बोर्डवर लिहिलेली आहे. काय आहे पहा, वजा 7 वजा 4 वजा 1 2. ही जर आपण संख्या पाहिली तर आपल्या लक्षात येईल हे संख्या रेषेवरचे अंक आहेत. आता पहा इथं काय केलेलं आहे, वजा 7 आहे, वजा 7 आणि 4 आहे. आता वजा 7 मध्ये आपण इथं काय केलेलं आहे, 3 मिसळलेलं, म्हणजे 3 घर आपण शून्याकडे गेलेलो. आपण इथं जर विचार केला तर काय केलं, वजा 7 पासून 3 घर आपण शून्याकडे गेलेलो, म्हणजे आपल्याला वजा 4 मिळालं. म्हणजे इथं काय केलेलं आहे, पहिल्या पदामध्ये वजा 7 अधिक 3 केलेला आहे. वजा 7
अधिक 3 म्हणजे 3 घर मिसळ, एक संख्या धन एक संख्या ऋण, म्हणून मोठ्या संख्येतून लहान संख्या घालवायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. 7तून 3 गेलं 4 राहिलं 4 आणि वजा 7 7 ही संख्या मोठी आहे म्हणून वजा चिन्ह आलं. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला दुसरं पद मिळालेलं आहे. आता तिसरं पद कसं मिळालेलं आहे पहा, -4 आणि +3. हिथं सुद्धा तीच क्रिया, एक संख्या धन एक संख्या ऋण, 4तून 3 गेलं 1 राहिलं, 4चं चिन्ह दिलं, मोठी संख्या -1 आलं. हिथं सुद्धा तसंच पहा, -1 +3. -1 +3 म्हणजे काय, एक संख्या धन एक संख्या ऋण, 3 - 1 साधी वजाबाकी, 3 - 1 2. आता पुढचं जर आपल्याला पद काढायचं असेल तर ते आपण काढू शकतो, 2 + 3 म्हणजे पुढचं पद काय येणार आहे, 5 येणार आहे. ही आपण अशी दुसरी क्रमिका पाहिलेली आहे. आता आणखीन एक क्रमिका पाहू आपण आता, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता तिसरी क्रमिका मी बोर्ड लिहिली आहे, त्याच्यामध्ये सर्व पद सारखीच आहेत. आता मला सांगा, जर सर्व पद सारखीच असतील तर त्याच्यामध्ये नेमका कोणता अंक मिसळलेला? अगदी साधं सोपं आहे. याच्यामध्ये 0 0 0 मिसळलेला, म्हणजे बघा पहिल्या पदामध्ये 5 अधिक 0 किती येणार आहे, 5च येणार आहे. तसं दुसऱ्या पदामध्ये सुद्धा 0 मिसळलं, तिसरं पद 5च येणार आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा 0 मिसळलं, चौथं पद 5च येणार आहे. आता आपण या तिन्ही क्रमिकाकडे जर पाहिलं तर आपल्याला एक जरा गुणधर्म लक्षात येईल. इथं पहा, या सर्व पहिल्या क्रमिकेमध्ये सर्व जो फरक आहे, फरक म्हणजे ह्या सर्वांची जी वजाबाकी केलेली आहे ती आलेली आहे ऋण. दुसऱ्या क्रमिकेमध्ये जो फरक आहे तो आहे धन, ऋण धन. आणि तिसऱ्या क्रमिकेमध्ये जो फरक आलेला आहे तो आहे 0. म्हणजे आपण असं समजू शकतो की क्रमिकेमधील जो फरक आहे तो ऋणही येऊ शकतो, धनही येऊ शकतो आणि 0ही असू शकतो. म्हणजे फरक हा नेहमी धनच असावा असं काही नाही, तर तो फरक ऋणही असू शकतो आणि 0ही असू शकतो. आता या ज्या सर्व क्रमिका आहेत, या क्रमिकेमध्ये आधीच्या पदामध्ये एक विशिष्ट संख्या मिसळल्यानंतर आपल्याला पुढची पद मिळालेली आहेत. अशा क्रमागत पदामधील फरक, हा जो सर्व फरक आहे तो सर्व फरक कसा आहे, स्थिर आहे, सारखाच आहे, समान आहे. इथं -30 -30 -30, इथं 3 3 3 3, इथं 0 0 0. हा जो सर्व फरक आहे तो स्थिर असेल तर त्याला आपण सामान्य फरक असं म्हणतो. आपण त्याला आपण काय म्हणणार आहे, सामान्य फरक, किंवा त्याला आपण सामायिक फरक असंही म्हणतो, किंवा कॉमन डिफरन्स. आणि हा जो डिफरन्स आहे तो आपण डी या अक्षरानं दाखवतो, स्मॉल डी. डी म्हणजे डिफरन्स, डिफरन्स म्हणजे फरक. आता आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे अंकगणिती श्रेणी. आता अंकगणिती श्रेणी कशाला म्हणणार आहे आपण, कोणत्याही दोन क्रमागत पदामधील, कोणत्याही दोन, एकाच असं नाही, कोणत्याही दोन क्रमागत पदामधील जर फरक समान असेल तर त्या क्रमिकेला आपण काय म्हणणार आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे अंकगणिती श्रेणी असं म्हणणार आहे. केव्हा म्हणणार आहे, आणखी एकदा सांगतो, कोणत्याही दोन क्रमागत पदामधील फरक, जो फरक आहे तो फरक कसा असला पाहिजे, स्थिर असला पाहिजे, तरच त्याला आपण काय म्हणणार आहे, अंकगणिती श्रेणी. पण अंकगणिती श्रेणी कशी तयार होते ते पाहणार आहे आपण आता. आता अंकगणिती श्रेणी मधलं जे पहिलं पद आहे त्याला आपण म्हणतो T1. आता आपण त्याला म्हणतो T1. T1 म्हणजे काय, पहिले पद, माहिती असं फर्स्ट टर्म त्याला आपण असं म्हणणार आहे. पहिले पदाला आपण काय म्हणतो,
T1 सामायिक फरक त्याला आपण काय म्हणतो आपण डी. डी म्हणजे डिफरन्स. डी म्हणजे डिफरन्स. आता हे जे पहिलं पद आहे T1 त्याला आपण म्हणतो, तर आता म्हणायचं आपल्याला ए. पहिलं पद म्हणजे काय ए. ए म्हणजेच T1. ओके. आता आपलं दुसरं पद काय आहे पहा. दुसरं पद कसं तयार होतं आपलं. दुसरं पद T2 कसं तयार होतं. पहिल्या पदामध्ये सामायिक फरक मिसळला जातो. म्हणजे T1 प्लस डी म्हणजेच काय येणार आहे ए प्लस डी. दुसरं पद. आता तिसरं पद कसं येणार आहे. तिसरं पद कसं येतं. T2 मध्ये आपण काय करतो फरक मिसळतो. T2 म्हणजेच काय येतं ए प्लस डी. ए प्लस डी प्लस डी म्हणजेच काय जर इथं ए प्लस 2D. आता जरा विचार केला आपण तर नीट पहा. पहिलं पद आलेलं आहे ए, दुसरं आलेलं आहे ए प्लस डी, तिसरं आलेलं आहे ए प्लस 2D. अशा पद्धतीनं जर पहिलं पद T1 म्हणजेच आता त्याला आपण ए म्हणलं आपण. पहिलं पद ए आणि सामायिक फरक जर डी असेल तर ही जी अंकगणिती श्रेणी आहे ते आपण ए प्लस डी, ए प्लस 2D, ए प्लस 3D, ए प्लस 4D अँड सो ऑन अशा पद्धतीने ही आपण अंकगणिती श्रेणी लिहू शकतो. म्हणजे पहा ए म्हणजे पहिलं पद, ए प्लस डी म्हणजे दुसरं पद, ए प्लस 2D म्हणजे तिसरं पद, चौथं पद, पाचवे पद, असं आपण अंकगणिती श्रेणीतील कितीही पद आपण लिहू शकतो. तर आता ह्या अंकगणिती श्रेणीबद्दल आतापर्यंत आपण जी माहिती पाहिलेली आहे. पहिली माहिती पाहिली आपण सिक्वेन्स म्हणजे क्रमिका. क्रमिका कशाला म्हणायचं. त्यानंतर पाहिलं आपण टर्म्स इन सिक्वेन्स क्रमिकेतील पद. त्यानंतर पाहिलं आपण अंकगणिती श्रेणी म्हणजे काय. तर अंकगणिती श्रेणी म्हणजे काय कोणत्याही क्रमागत दोन पदातील फरक हा जर स्थिर असेल तर आपण त्याला काय म्हणतो अंकगणिती श्रेणी असं म्हणतो. तर याच्यावर आधारित आपण आता 3.1 अभ्यासणार आहोत. प्रॅक्टिस सेट 3.1 पहिला आकडा. विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स इज एन एपी. पुढीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी. एपी मीन्स अरिथमेटिक प्रोग्रेशन. अंकगणिती श्रेणी आहे. इफ दे आर एपी. जर अंकगणिती श्रेणी असतील फाइंड द कॉमन डिफरन्स. त्यांच्यातील सामायिक फरक काढायचे आपल्याला. पहिलं उदाहरण तुमच्या समोर लिहिलेलं आहे ते आता व्यवस्थित पहा. अशा पद्धतीने आपल्याला बाकीची उदाहरणं सोडवायची. आपण आणखीन दोन ह्यातली उदाहरणं सोडवू आपण. पहा. तर आता हे जे पहिलं उदाहरण आहे त्याच्यामध्ये क्रमिका दिलेली आहे 2 4 6 8. आता ह्याच्यामध्ये पहिलं पद आहे T1 बरोबर 2, T2 बरोबर 4, T3 बरोबर 6 आणि T4 बरोबर 8. तर आता आपण काय केलेलं आहे सुरुवातीला सर्व पद ही व्यवस्थित मांडून घेतलेली आहेत. पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद, चौथं पद. आता आपल्याला काय करायचं यातील फरक पाहायचा आहे. प्रत्येक दोन पदातील फरक पाहायचा आहे. आता फरक पाहत असताना काय करायचंय ते एकदा सांगतो तुम्हाला व्यवस्थित लक्ष द्या. या पदातून हे पद वजा करायचं, या पदातून हे पद वजा करायचं आणि या पदातून हे पद वजा करायचं. म्हणजे उलटी वजाबाकी करायची. नेहमी लक्षात ठेवायचं. म्हणजे आता काय करणार आपण जे आपण डिफरन्स काढणार आहे T4 मायनस T3. T4 मायनस T3. T4 काय आहे 8 आहे वजा 6 बरोबर 2.
एका ओळीत घेते चालतं, काय अडचण नाही. त्यानंतर आता काय सांगितलं, चौथ्यातून तिसरं. आता T3 मायनस T2 म्हणजे काय बघा, 6 वजा 4 बरोबर 2. आणि परत काय येणार आहे, T2 मायनस T1. T2 काय आहे, 4 आहे. 4 वजा 2 बरोबर 2. आता जर आपण पाहिलं असेल तर हा जो फरक आलेला आहे, द डिफरन्स बिटवीन एनी टू नंबर्स, द डिफरन्स बिटवीन एनी टू नंबर्स इज कॉन्स्टंट. 2 2 2 समान आलेला आहे. देअरफॉर द डिफरन्स बिटवीन एनी टू नंबर्स is constant. म्हणून therefore this sequence is AP, means arithmetic progression. ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. आणि आपल्याला काय विचारलंय, डिफरन्स विचारलेला आहे. therefore डिफरन्स किती आलेला आहे, 2 आलेला आहे. तर अशा रीतीने हे पहिलं उदाहरण सोडवलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला या प्रकारची उदाहरणं सोडवायची आहेत. आता आपण पुढील उदाहरण पाहू. पहा, 1 2 3 पद आहेत. पहिलं पद T1 इज इक्वल टू -1/5, T2 is equal to -1/5, T3 is equal to -1/5. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे या पदातून हे पद वजा करायचं आणि या पदातून हे पद वजा करायचं. म्हणजे पहा, इथे 3 पद आहेत. म्हणून आता T3 मायनस T2. T3 काय आहे, -1/5 -1/5. नीट लक्ष द्या, हे पहिलं पद आहे वजा 1/5, वजा करायचंय. दुसरं पद वजा 1/5. आता हे वजा वजा काय होईल, अधिक होईल. पुढे देतो मी, वजा 1/5 अधिक 1/5. छेद दोघात. आता साधी गोष्ट आहे, 1/5 मधून 1/5 गेलं, 0 राहिलं. त्याचप्रमाणे T2 मायनस T1 बरोबर असंच येईल, वजा 1/5 वजा 1/5 बरोबर वजा 1/5 वजा वजा अधिक 1/5 म्हणजे काय आलं, 0. म्हणजे फरक कसा आलेला आहे, समान आलेला आहे. द डिफरन्स बिटवीन टू नंबर्स आर सेम और कॉन्स्टंट त्याला आपण म्हणू. हा जो फरक आलेला आहे तो फरक कसा आलेला आहे, टर्म्स म्हणा किंवा नंबर्स म्हणलं तरी चालतं, काही फरक पडत नाही. म्हणून दिस सिक्वेन्स इज एपी आणि डिफरन्स किती आलेला आहे, 0 आलेला आहे. अशा रीतीने पहिला आकडा तुम्ही सोडवायचा आहे. आपण दुसरा आकडा पाहणार आहे. राईट अँड एपी.
अंकगणिती श्रेणी लिहा. whose first term a and common difference is d in each of the following. तर आपल्याला अंकगणिती श्रेणीचं पहिलं पद आणि फरक दिलेला आहे, म्हणजे हे आहे, त्यावरून आपल्याला अंकगणिती श्रेणी लिहायची आहे. आता यापूर्वीच्या ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, अंकगणिती श्रेणी आहे का नाही ते पाहिलं. जर फरक सारखा असेल तर ती अंकगणिती श्रेणी असते, अन्यथा ती अंकगणिती श्रेणी नसते. आता दुसरा आकडा आपण पाहणार आहेत. आपण अंकगणिती श्रेणी लिहायची आहे आता आपल्याला. तर इथं आपल्याला काय काय दिलेलं बघा, ए दिलेलं आहे आणि डी दिलेलं आहे. त्यावरून अंकगणिती श्रेणीची किमान 5 पदं आपल्याला काढायची असतात, लक्षात ठेवायचं आहे. तर पहिलं पद आहे T1. T1 म्हणजेच आहे ए म्हणजेच आहे 10. नीट लक्ष द्या. दुसरं पद आहे T2. T2 कसं असतं आपलं, ए प्लस डी. T2 म्हणजेच काय आहे, ए प्लस डी. किंवा आपण ते जे आहे ते पद आपण अशा पद्धतीने मांडू. आपण T1 प्लस डी म्हणजे लक्षात घ्या तुमच्या पहिल्या पदामध्ये फरक मिसळा. आपण पहिलं पद काय आहे, 10 अधिक 5 बरोबर 15. तिसरं पद काय येणार आहे, T2 प्लस डी. T2 काय आहे, 15 आहे, अधिक फरक मिसळा आपण 5 आलं 20. T4 काय आहे, T3 प्लस डी. आधीच्या पदामध्ये फरक मिसळणार आपण, मग T3 काय आहे, 20 अधिक 5 बरोबर 25. आणि पाचवं पद आहे T5 बरोबर T4 प्लस डी 25 अधिक 5 बरोबर 30. तर ही जी आपली अंकगणिती श्रेणी आहे ती आता कशी झालेली आहे, देअरफोर खाली लिहा तुम्ही, AP इज काय लिहिलं आहे, 10 15 20 25 30 अँड सो ऑन. अशा पद्धतीने आपल्याला काय मिळालेली आहे, ही पहिली अंकगणिती श्रेणी मिळालेली आहे. आणखीन एक उदाहरण सोडू आपण. उदाहरण पाहू आपण. ए बरोबर दिलेला -19 वजा 19 आणि फरक दिलेला आहे -4. वजाचं उदाहरण मी घेतलेलं आहे, मी तुम्हाला लक्षात यावं यासाठी. काय ना, अगदी सर्व उदाहरणं सोपीच आहेत. तर पहिलं पद T1 बरोबर ए बरोबर -19. T2 काय येईल मग आता, T2 इज इक्वल टू T1 प्लस डी. पहिल्या पदामध्ये फरक मिसळा आपण. T1 काय आहे, -19. नीट लक्ष द्या, वजा 19 अधिक वजा 4. पुढेच मानतो मी. आता पहा, वजा 19 अधिक वजा 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 4. हे लक्षात आलं मग तुमच्या पुढची पदे लक्षात येतात. वजा 19 वजा 4 दोघाचंही चिन्ह समान आहे, दोघाची चिन्ह सारखी, दोघाची करायची बेरीज आणि दोघाचं चिन्ह द्यायचं. म्हणजे 19 अधिक 4 आलं 23 आणि हे आलं ऋण 23 -23. हे आलं पहिलं पद, सॉरी दुसरं पद. आता T3 काढायचं आपल्याला. T3 आता हे लक्षात आलं.
आता तुमच्या लक्षात येईल T3 म्हणजेच काय, T2 प्लस D. T2 काय आहे, -23 प्लस -4 म्हणजे असं येईल हे -23 -4 -27. तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता तिसरं पद झालं. आता चौथं पद T4 = T3 प्लस D. T3 काय आहे, -27 आहे, -27 अधिक -4 म्हणजे असं आलं हे -27 -4 बरोबर -27 आणि 4 31. हे अधिक वजा. आता तुमच्या लक्षात आलेलं आहे. आणि T5 = T4 प्लस D -31 प्लस -4 म्हणजे असं आलं हे -31 -4 बरोबर -35. Therefore AP is काय लिहिले आहे, पहिलं पद आहे -19 -23 -27 -31 -35 अँड सो ऑन. अशा पद्धतीनं हे आपण अंकगणिती श्रेणी लिहू शकतो. तिसरा आकडा आता पाहणार आहे आपण. फाइंड द फर्स्ट टर्म, ए त्याला म्हणलं मी, अँड द कॉमन डिफरन्स डी. यातून काय करतात आपल्याला, पहिलं पद आणि सामायिक फरक काढायचा आहे. तर आपल्याला माहिती आहे पहिलं पद म्हणजे आता T1 आहे 1/4, T2 आहे 3/4, T3 आहे 5/4 आणि T4 आहे 7/4. आता फक्त यातला काय करायचं, आपल्याला फरक काढायचा आहे. पहिलं पद तर ऑलरेडी माहिती आहे, T1 म्हणजेच पहिलं पद आहे 1/4. आता आपण फरक काढणार आहे D. फरक काढताना तुम्हाला सांगितलं मी, याच्यातून हे वजा करायचं, याच्यातून हे वजा करायचं आणि याच्यातून हे, याच्यातून म्हणजे शेवटच्या पदातून त्याच्या आधीचं पद म्हणजे T4 - T3. नीट लक्ष द्या, T4 - T3. आता T4 काय आहे, 7/4 वजा 5/4. अगदी साधं सोपं आहे, छेद दोघाचा समानच आहे. अंशाची वजा बाकी 7 वजा 5 म्हणजे 7 5 गेलं 2 राहिलं, -4. भाग जातो म्हणून घालवायचा, बे 2 4 म्हणजे 1/2. आता त्याचप्रमाणे T3 - T2 5/4 वजा 3/4. छेदाला -4 5 वजा 3 म्हणजे इथं सुद्धा किती आलं, 2/4. बे 2 4 म्हणजेच 1/2. आणि शेवटचा फरक T2 - T1 3/4 वजा 1/4. 4 4 3 वजा 1 म्हणजेच 2/4. बे 2 4 म्हणजे 1/2. म्हणून पहिलं पद A बरोबर 1/4 आणि D बरोबर 1/2. अशा पद्धतीने तुम्ही पहिली 3 उदाहरणं सोडवायची आहेत. तुम्हाला मी अंशाचं आणि छेदाचं असलेलं जे उदाहरण आहे ते सोडवून दिलेलं आहे. बाकीची जी उदाहरणं आहेत ती अगदी सोपी आहेत. तर अशा पद्धतीने
आपण आज अरिथमॅटिक प्रोग्रेशन अंकगणिती श्रेणी यामधील प्रॅक्टिस सेट 3.1 पर्यंतचा भाग पाहिलेला आहे. उर्वरित भाग नंतर पाहणार आहोत. धन्यवाद.